तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा बायपास परिसरात नागपूर जळगाव खान्देश मार्गावरील एका लक्झरी बसचा भीषण अपघात होऊन बस पलटी झाल्याची घटना 29 जूनच्या पहाटे घडली। या अपघातात सुमारे 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज डाबेराव यांनी श्रीकृष्ण संदुके ओमसाई फाउंडेशन यांना दिल्यानंतर ओमसाई फाउंडेशनच्या दोन्ही रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या। स्वयंसेवक विलास निबोडकर, पत्रकार वैभव काळे, अश्विन फेरण आणि कृष्ण वसुकार यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढणे व मदत कार्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। अपघातातील सर्व जखमींना तातडीने नांदुरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर व जळगाव खान्देश येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले। घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस आणि मदत पथकाच्या तत्परतेमुळे बचाव कार्य वेगाने पार पडले। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले असून नांदुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, नांदुरा।